नमस्कार। गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सह प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरिया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी अमृता आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। गौरी पूजन म्हणजे अत्यंत उत्साह, आनंद गौरी पूजन म्हणजे अत्यंत उत्साह, आनंद आणि पावित्र्याचा सण। महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध पद्धतीने कुलाचार आणि परंपरेप्रमाणे गौरीची स्थापना झाली आहे। या गौरीचं प्रत्येक स्वरूप अत्यंत प्रसन्न आणि समृद्ध करणारे आहे। लाडक्या बाप्पा सोबतच गौरी पूजनाचा उत्साह नेमका कसा आहे पाहूयात। कोकणातील गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे। कोकणातील पारंपरिक गौरी पूजन देखील या अस्मितेचं एक उत्तम उदाहरण आहे। गणपती समोर गौरी जागवण्याची परंपरा आजही कायम आहे। गौरी आगमनापासून ते पूजनापर्यंत रंगणारं टिपरी नृत्य या सणाचं आणखीन एक आकर्षण। दरम्यान रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावातील या प्रथेबाबतचं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी। मत पाहूयात। गौरी पूजनाचा दिवस म्हणजे महिलांसाठी पर्वणी। कोकणात आजही खेडेगावात पारंपरिक पद्धतीने गौरीची अनोख्या पद्धतीने आराधना केली जाते। गावागावात टिपऱ्यांचा नाच या ठिकाणी रंगतो। आपण सध्या धारेखालील पांगरी या गावामध्ये आलेलो पाहायला मिळतोय आणि टिपऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी गौरी पूजनाचा दिवस आहे तो या ठिकाणी गाजवला जातो। या महिला प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरात जाऊन अशा पद्धतीनं टिपऱ्या नृत्य करतात आणि टिपऱ्यांवरती टेका धरलेला पाहायला मिळतो। पांगरी धारेखालची वाडी या ठिकाणच्या या महिला आहेत। नटून तटून आलेल्या महिला या पूर्ण रात्र या ठिकाणी गौरीची जागवतात। गौरी पूजनाचा दिवस या महिलांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी असतो, कारण टिपरी नृत्याच्या माध्यमातून या गावातल्या महिला प्रत्येक घरात जाऊन गौरी आणि गणपती समोर आराधना करण्याची परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते आहे। या टिपरी नृत्याचा नाच प्रत्येक घरात करण्याची परंपरा आजही कोकणामधल्या बहुतांश घरामध्ये केली जाते। तुम्ही बघू शकता की पारंपरिक वेशामध्ये या महिलांनी टिपऱ्यांचा जो ठेका आहे तो धरलेला पाहायला मिळतोय। गौरी पूजनाची आराधना करण्याचा हा पारंपरिक असा हा या ठिकाणी साज पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं टिपऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण रात्रभर या ठिकाणी जागवली जाते। प्रत्येक वाडीतलं प्रत्येक घर जाऊन त्या ठिकाणी 2 मिनिटं होईना हा टिपऱ्यांचा नाच या ठिकाणी केला जातो आणि गौरी पूजनाच्या दिवशी ही टिपरी नृत्याची परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते। त्यामुळे कोकणातला गणेशोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण म्हणून ओळखला जातो। कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, पांगरी, रत्नागिरी।